नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. हिंमत असेल तर तुमची जन्मतारीख फक्त टाका आणि तुमचं तंतोतंत भविष्य जाणून घ्या. असं सध्या सोशल मीडियावरती भरपूर जाहिराती चालू आहेत. मी सुद्धा एक ॲस्ट्रॉलॉजरच आहे. परंतु नक्की जन्मतारीख, नुसती जन्मतारीख टाकल्यामुळे कोणाचंही भविष्य तंतोतंत आपण सांगू शकतो का? हे आपण बघायचं आहे. आणि नक्की याच्यामध्ये काय भानगड काय आहे? नुसती जन्मतारखेवरून म्हणतात की तुमचं तंतोतंत भविष्य जाणून घेता येतं. आता माझी ज्योतिषशास्त्रामध्ये जवळ-जवळ 30 वर्षाचा या ठिकाणी अभ्यास आहे. नुसत्या जन्मतारखेवरती हे आपण जाणून घेऊ शकतो का? हे आपण बघायचं आहे. नक्की हा व्हिडिओ चांगला होणार आहे. आणि जे आत्तापर्यंत अशा पद्धतीनं जाहिरातीला बळी पडलेले आहेत, त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा, शेअर सुद्धा करावा. कारण खरोखर असं काही होतं का? आणि Instaवरती, YouTubeवरती जाहिराती बघून आपण त्या जाहिरातींना बळी पडतो आणि नंतर फसवणूक झाल्याचं आपल्या लक्षात येतं. वळूया आपल्या या ठिकाणी विषयाकडे. जन्मतारखेवरून तंतोतंत भविष्य सांगता येतं का? महत्वाचं काय आहे, या ठिकाणी समजा तुम्ही एक जन्मतारीख टाकली. उदाहरण आपण बघूया. 1 जानेवारी 2000 ही तुम्ही जन्मतारीख टाकली. तारखेवरून काय कळतं? 2 गोष्टी कळतात. एक तुमची रास समजू शक्ती, म्हणजे जर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायला गेलं तर. एक रास समजू शक्ती आणि दुसरी गोष्ट संख्याशास्त्रानुसार भाग्यांक समजला जातो. म्हणजे काय केलं जातं? या सर्वांची बेरीज केली जाते. म्हणजे काय होणार? 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, म्हणजे तुमचा भाग्यांक 4 आला. यावरून एक गोष्ट समजते. जन्मतारखेवरून एक रास कळू शकते आणि तुमची भाग्यांक कळू शकतो. परंतु याच्यामध्ये एक लिमिटेशन असं आहे की संख्याशास्त्रामध्ये की नुसत्या भाग्यांकावरून असं कोणीही सांगू शकत नाही की तुमचं लग्न या तारखेला होणार आहे. तुमच्या लग्न होणाऱ्या जोडीदाराचं नाव क पासून सुरुवात होणार आहे. तुम्हाला 2च संतती आहेत. तिसऱ्या संततीचा योगच नाही आहे किंवा तुमचा भूतकाळ सुद्धा असंच जाहिरातीमध्ये सांगतात की तंतोतंत तुमची 2 लग्न झालेली आहेत आणि आता एक पत्नी तुमच्या म्हणजे त्यापासून म्हणजे घटस्फोट सगळा झालेला आहे अत्यंत आणि दुसऱ्या पत्नीपासून तुम्हाला एक मुलगा आहे. नुसत्या जन्मतारखेवरून असं म्हणजे जाहिरातीमध्ये तरी अशा पद्धतीनं दाखवलं जातं आणि पहिलंच कन्सल्टन्सी फ्री आणि त्याच्यानंतर पेड केलं जातं. तर या नुसत्या जन्मतारखेवरून आपल्याला काय कळतं? रास कळू शकते आणि संख्याशास्त्र कळू शकतं. त्यानंतर यामध्ये आणखीन एक झोळ असा आहे की रास जन्मतारीख ही इंग्रजी प्रमाणे धरायची का हिंदूच्या कॅलेंडर प्रमाणे बघायची? कारण संख्याशास्त्र, रास या सगळ्या गोष्टी हिंदू कॅलेंडर प्रमाणे जास्त चालतात. म्हणजे चंद्र राशी, पाश्चात्य देशामध्ये रवी राशी घेतली जाते. तर ही जी इंग्रजी तारीख आहे रात्री 12 नंतर ही बदलती. या ठिकाणी जन्मस्थानाचा कुठेही संबंध येत नाही. आणि जर प्रॅक्टिकली बघायला गेलं तर एका दिवसामध्ये जवळ-जवळ हजारो लोकं म्हणजे मुलं जन्माला आलेली असतात. त्यांचं भविष्य एकसारखं असणं शक्य आहे का? या ठिकाणी ते अशक्य आहे. याचं कारण मी सांगतो मित्रांनो. ही जन्मतारीख कळाली आणि जर आपल्याला वेळ कळाली आणि स्थळ कळालं तर आपण कुंडली बनवू शकतो. म्हणजे या कुंडलीमध्ये 12 स्थानं असतात. त्यापैकी पहिल्या स्थानामध्ये कोणता स्थान नंबर येणार आहे हे आपल्याला त्या ठिकाणी समजतं आणि ह्याच्यावरून कुंडलीमध्ये ह्या 12 स्थानामध्ये प्रत्येकाला स्थान महात्मा आहे. म्हणजे कसं? पहिलं स्थान हे व्यक्तिमत्वाचं असतं. दुसरं स्थान हे या ठिकाणी लिहिलेलं आहे. दुसरं स्थान कुंडलीतलं पैसा, धन, संपत्ती ह्याच्यावरचं असतं. तिसरं स्थान हे पराक्रमाचं स्थान असतं किंवा शेजाऱ्यांचं स्थान वगैरे अशा पद्धतीनं असतं. चौथं स्थान मातृसुख असतं. म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात, वाहन सुख वगैरे. अशा पद्धतीनं जसा प्रश्न आहे तशा पद्धतीनं आपण अभ्यास करू शकतो. आता वेळ आणि स्थळ मिळाल्यामुळे आपल्याला काय कळतं? त्याची कुंडली बनवता येते. म्हणजे हे जर
99% जर फेक असेल तर या ठिकाणी आपण भरपूर गोष्टी कव्हर करू शकतो. म्हणजे जवळ-जवळ 90% आपण व्यवस्थित त्याचं ज्योतिषशास्त्राप्रमाणे सांगू शकतो. लग्न म्हणजे या ठिकाणी आपण 12 स्थानापैकी समजा कोणी जरी विचारलं, की आपल्याला आयुष्य किती आहे? कोणीही ज्योतिषी एक मात्र लक्षात ठेवा, असं सांगूच शकत नाही. हे तुम्ही लिहून ठेवा, की तुमचं आयुष्य 80 वर्षाचं आहे, 75 वर्ष आहे. तुमचं लग्न या तारखेलाच होणार आहे. त्या नाही झालं तर भविष्यामध्ये कधीही होणार नाही. आणि जर कोणीही जर ज्योतिषी तुम्हाला असं सांगत असेल, या तारखेलाच होणार, असंच होणार, तर ते 100% खोटं आहे मित्रांनो. कारण या ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा काही मर्यादा आहेत. कुठलीही देवाने स्वतःकडे काही गोष्टी ठेवलेल्या आहेत, ज्यात मनुष्य त्या जाणून घेऊ शकत नाही. कुंडली सुद्धा बघितल्यामुळे फक्त आपण एवढा अंदाज घेऊ शकतो, त्या व्यक्तीला वैवाहिक सुख आहे किंवा नाही. त्या व्यक्तीचं शिक्षण उच्च शिक्षण होणार आहे की सामान्य शिक्षण होणार आहे. जर कोणी सॉरी जर कोणी असं विचारलं, की माझं लग्न या तारखेलाच होईल किंवा माझा घटस्फोट या तारखेला होणार आहे का? किंवा माझा मृत्यू या तारखेला होणार आहे का? असं सांगणं शक्य नाही. फक्त मग कुंडली बघायची कशासाठी? कुंडली यासाठी बघायची, की जर आपल्या कुंडलीमध्ये एखादं स्थान जर बिघडलं असेल, म्हणजे समजा मंगळ हा कर्क राशीमध्ये असेल. उदाहरण सांगतो, म्हणजे असे स्टॅटिस्टिक ज्योतिषशास्त्रामध्ये आहे आणि ते जर स्थान बिघडलं असेल, याचा अर्थ असा होतो, की त्या स्थानाबद्दलचं म्हणजे कर्क राशीमध्ये मंगळ धरून चला पहिल्या स्थानामध्ये आहे. तर यातून धरून चला, की त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा नको तेव्हा त्या व्यक्तीला राग येऊ शकतो आणि नको त्या वेळेला व्यक्ती प्रेमळ स्वभावाची म्हणजे प्रेमळ वागणूक दाखवू शकते. अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी सांगू शकतो. परंतु एखादी घटना ह्या तारखेलाच घडेल, हे ज्योतिषशास्त्रानुसार सांगणं 100% कठीण आहे. अशक्य आहे म्हणतो मी. आणि जर कोण असं सांगत असेल, तर नक्कीच हा माणूस खोटारडा आहे हे समजायला हरकत नाही. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये लिमिटेशन आहेत. कुंडली फक्त यासाठी बघायची, कोणता एखादा ग्रह जर चांगला असेल, तर त्या ग्रहाची जर तुम्ही उपासना आणखीन स्ट्राँग प्रमाणे केली, तर तुमचं व्यक्तिमत्व चांगल्या पद्धतीनं सुधारू शकतं आणि जर तुमचं व्यक्तिमत्व जर चांगलं सुधारलं, तर तुमच्या भविष्यामध्ये सुद्धा येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा बदल होऊ नक्कीच शकतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. एखादा ग्रह जर तुमच्या कुंडलीमध्ये बिघडला आहे म्हणजे काय? समजा वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला अडचण आहे हे आपल्याला कुंडलीमध्ये दाखवतो. म्हणजे 7वं स्थान जर त्या व्यक्तीचं बिघडलं असेल, म्हणजे 7व्या स्थानामध्ये राहू, शनी अशा कुंडलीची जर युती असेल आणि जर अ, घटस्फोटाचा योग जर त्या कुंडलीमध्ये असेल, योग म्हणतो ना तारीख किंवा काय वर्ष असं नाही सांगत. जर असा योग असेल, तर त्या व्यक्तीने जर जाणून-बुजून आपल्या पतीशी किंवा पत्नीशी जर न भांडता सामंजस्यप्रमाणे जर तो राहिला, तर तो व्यवस्थित राहू शकतो. आणि जर त्यानं जर 7व्या स्थान म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये ग्रह का बिघडलाय ह्याचा अभ्यास करून जर त्या ग्रहाची उपासना केली, तर ती व्यक्ती व्यवस्थित म्हणजे किमान 50% प्रॉब्लेम तरी तो सॉल्व्ह करू शकतो. अशा पद्धतीचं यासाठी कुंडली ही बघायची आहे. उद्या माझ्या आयुष्यामध्ये काय होणार आहे? मला उद्या लॉटरी लागणार आहे किंवा नाही? अशा पद्धतीसाठी शेअर मार्केटमध्ये कोणता शेअर वर जाणार आहे? या गोष्टींसाठी ज्योतिषशास्त्र हे नाही. फक्त भविष्यात काय अडचणी येऊ शकते, त्या व्यक्तीचा स्वभाव काय आहे, यावरून आपल्या कुंडलीवरून आपण त्याचा अभ्यास करू शकतो आणि त्याच्यावरती रिझल्ट म्हणजे काय? कोणतीही शांती सुद्धा न करता जर आपण त्या ग्रहाचं किंवा त्या देवाचं जर नामस्मरण आपण जर केलं, तर नक्की व्यक्तिमत्वामध्ये फरक पडतो आणि भविष्य सुद्धा सुधारण्यासाठी याची 100% मदत होते. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि तुम्ही या भानगडीमध्ये तर नक्कीच पडू नका, की तुमची जन्म तारीख टाका, धाडस असेल तर जन्म तारीख टाका आणि तुमचं भविष्य जाणून घ्या. हे 100% खोटं आहे मित्रांनो आणि याचे अनुभव भरपूर जणांना आले सुद्धा असतील आणि भविष्यामध्ये जे यामध्ये फसतील त्यांना सुद्धा नक्कीच अनुभव येतील. कमेंट करायला हरकत नाही. तुम्ही कधी अशी जन्म तारीख टाकून तुमचं भविष्य असं कोणी बरोबर सांगितलेलं आहे का?
नक्कीच सांगितलं नसणार आहे माझी खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. नमस्कार.